ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचा दिवाळी पहाट कार्यक्रम हा रद्द करण्यात आलेला आहे। गडकरी रंगायतन परिसरात दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता। परिसरात पूरग्रस्तांच्या मदतीचे फलक झळकलेत। फलकाच्या माध्यमातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं आवाहन करण्यात येत आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। सध्या मी उभा आहे ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतांच्या चौक परिसरामध्ये। या परिसरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या ठिकाणी दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात येतं। शिवसेनेचे नेते राजन विचारे यांच्या माध्यमातून दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात येतं। पण मात्र महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये जो काही पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्या पूर परिस्थितीमुळे यंदाचा दिवाळी पहाटचा हा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणचा रद्द करण्यात आला आहे। आणि प्रामुख्याने राजन विचारेंनी या ठिकाणी बॅनर बाजी मोठ्या प्रमाणात केली आहे। मदत नव्हे कर्तव्य म्हणून असे हेडिंग्स या बॅनरवरती बघायला मिळत आहेत। आणि ज्या ज्या गावामध्ये राजन विचारे आणि शिवसेना ही मदत घेऊन गेलेत त्या गावातल्या नागरिकांसोबतचे फोटो देखील आपल्याला या चौकामध्ये बघायला मिळत आहेत। पण मात्र त्यामध्ये प्रामुख्याने एक आव्हान या ठिकाणी करण्यात आलंय की तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की यंदा आपण दिवाळी पहाट साजरी करणार नाही। ज्यांना जमेल त्यांनी पुढे येऊन मराठवाड्यात जाऊन सढळ हाताने त्यांना मदत करावी। तुमची छोटीशी मदत त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते। चला या दिवाळीत माणुसकीचा एक दिवा बळीराजासाठी, शेतकऱ्यांसाठी, पूरग्रस्तांसाठी लावूया, अशा प्रकारचं एक सुंदरसा मेसेज या ठिकाणी देण्यात आला आहे। आणि त्यामुळेच ही दिवाळी पहाट जी आहे जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने या चौकामध्ये केली जायची ती यंदा मात्र साजरी केली जाणार नाहीये। या परिसरामध्ये तरुणांचा वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात येत असतो आणि त्यांना कुठेतरी एक भावनिक साथ या ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून घालण्यात आलेली आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।